अरे मम्मी आहेत की नाही. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आता आम्ही काय करते माहिती का तुम्हाला? स्पेशल म्हणजे महाराष्ट्राच्या फेमस कुरडई गहूचे करवडई करायला चाललेला आहे, करत आहे. पण मेन टाइमीत लाईटच गेलाय मम्मी. आता काय करायचे? सगळं झाले ते काय म्हणते ते वांदा, काय म्हणते तो सगळा झाला वांदा. आता कोण कोण खाणार कांदा? तर मित्रांनो बघा, आता लाईट गेले ते आता गोंधळ झालेला आहे. हे काय करायचे आता मम्मी? हे कसं व्हायचे? आता लाईट गेले ते आणि 2 दिवस झाले ते मित्रांनो. 6 वाजता लाईट जातात, आता सध्या 5 वाजल्या. काय माहिती आता लाईट येतात की नाही. हे बघा किती वाजलेलं आहे आणि लाईट गेले ते. आता कसं व्हायचे? इकडं मी बटाटा शिलून ठेवलेला आहे. माझं काय बटाट्याचे पापड एकदम सिंपल आणि आसान आहे. त्याच्यासाठी काय लाईट वगैरे नाही आहे. बरं झालं मी मिरची पिसली. अरे मम्मी आहेत की नाही. मिरची पिसून घेतले ते मित्रांनो. आणि हे बघा आता अहो बसले ते चिक. काय करत हो चिक? काय करत? हा हे बघा. तर आता लाईट गेलाय मित्रांनो. आता कसं करायचे? आता कसं व्हायचे? लाईट नाही आले तर 5-6 दिवस झाले ते मित्रांनो. गहू भिजायला टाकलेलं होते. आई गहू भिजायला टाकलेत आणि गेले ते दवाखाने ते. तर 5-6 दिवस झाले ते मित्रांनो. आणि हे राडा आता कसं करायचे? लाईट पण नाहीये, गुरं पण वरडतात ते मम्मी. आता कसं करायचे? तर जोपर्यंत लाईट नाहीये तोपर्यंत मी माझ्या बटाट्याचे जे पापड आहे ते करून घेते मित्रांनो. तर तुम्ही असेच व्हिडिओमध्ये बनवून चला पटकन मी जाऊया बटाट्याची पापड करायला. बटाटा मित्रांनो, लाईट सुद्धा येऊन गेली. माझं पण कुरडईचं सगळं झालं. भांडी सुद्धा मी आवरून ठेवली. तुम्हाला धावतो मित्रांनो. हे बघा कुरडईचं सगळं मी ते काय म्हणतात ना त्याचा स्वतः काढून ठेवलेलं आहे. ह्याचे सुद्धा पापड बनवतात बरं का. तर ते कशा बनवतात ते मला माहित नाहीये. आणि ह्या राड्यामध्ये माझ्या शिल्पाताई काय करते ते बघू. तिने पण इकडे दुसरं काहीतरी बनवायचा प्रयत्न चाललेला आहे. हे बघा हे काय करते ग? आहो ते बटाट्याचा छिलका काढून घेतलेला आहे. आणि आता मी ह्याला आहे ना मस्त पैकी याला बारीक करून घेते. भरता आणि बटाट्याचा एकदम भरता करून ठेवते. कारण की मित्रांनो ह्याच्या मला पापड बनवायचे. ह्याचं पापड बनवतात का? हो. कसं बनवणार होता ह्याचं पापड? आता बघा ना तुम्ही कसं बनवते. तुम्ही पण बघा आणि माझे मित्र भाऊ बहिणी हे सगळे बघणार आहे. तर बघा मित्रांनो, ह्याला आहे ना बटाट्याचं मी म्हणजे मस्त पैकी उकडून घेतलेला आहे. आणि ह्याला काय म्हणतात? पावभाजीचं ते हत्यार म्हणते त्याला. काय म्हणतात? त्याला मी ह्याच्या म्हणजे ह्याला बटाट्याला एकदम मस्त पैकी ह्याला बारीक करून घेते मित्रांनो. ह्याला मम्मी मित्रांनो आहो बसलेला होते बादलीवर. अय्यो दादा इकडे येईल की माती. बादलीवर बसलेलं होते आणि सगळं बादली पडलं खाली. एवढं वजन वाढलेलं आहे तुमच्या. वजन नाही वाढलं, बादली हादरून गेली खाली. मित्रांनो हे बघा बटाटा एकदम मस्त पैकी ह्याला एकदम काय म्हणतात बारीक करून घेते. हा बटाटा शिजवून आताच घेतलाय. हो म्हणजे मित्रांनो. परत न काय शिजवायची गरज नाही, नुसतं तळायचं तेलात. हो ही काय बटाटा एकदम मस्त पैकी शिजवून घेतलेला आहे. ह्याला मस्त बारीक करायचे मित्रांनो. हे बघा जेवढं तुम्हाला बारीक करता येते तेवढं बारीक करून घ्यायचे. बारीक केल्यानंतर इकडे बघा मिरच्या पिसून घेतलेला आहे मित्रांनो. आणि हा जे आहे ना उपवासासाठी करत आहे. आणि जे म्हणजे बेदाऊत उपवासाचे होतं ते मस्त पैकी ह्याला करून ठेवलेलं आहे आत. आणि हे आहे उपवासाच्या. आहोनी लक्षात दिलंय की उपवासाचे बनाव. आपल्याला उपवास जास्त असते त्यामुळे म्हणजे उपवासाचं चाललेलं आहे. पहिल्यांदा पापडाची तयारी चालली सगळ्या आमच्या घरामध्ये. तिकडे कुरडईची तयारी. ते पण आई नाहीये मित्रांनो. आई दवाखान्यात गेले ते. आई नसताना आम्ही दोघांचा हा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो सध्याच्याला. नवरा बायकोचा कार्यक्रम. तिकडे जसं होईल तसं बनवायचं, खायचे आपल्यालाच खायचे. आपल्यालाच खायचंय. अजून कोण खाणार असेल तर मग ते अजय दादा सुजाता ताई. हा यात्रेला आपली. यात्रेला आले. आणि तुम्ही पण मित्रांनो ज्यांना आमच्या घरी यायचं असेल तर पापड खाऊन जावा. तुम्हाला पण असं नाही म्हणत आहो असं नको म्हणू. तसं नाही म्हणत मी. आता ही सगळी फॅमिली येणार नाही ना आपल्या घरी. कधी यायची? आल्यानंतर मग नक्की. मग आल्यावर खायला घालूच की जे असलं आपल्याकडं. गरीबाच्या घरी जे जे असेल
ते तुम्हाला खायला भेटणारच आहे मित्रांनो. उपवासी तर तुम्हाला लावणार नाही की उपवासच लावायचे. काय जरी नसलं तरी मित्रांनो तिकडे बघा त्या बोरपशी काय येतं पाणी त्यात कंटिन्यूच आहेत कोंबड्या. कोंबड्या मी म्हणलं पाणी म्हणताय, पाणी पिऊन पाठवायचे काय मला वाटलं. हे बघा असं करून घ्यायचे मित्रांनो. तर तुम्ही असंच व्हिडिओ मध्ये बनवून राहा. आज खूप अंधार होणार आहे कारण की अजून तयारी चाललेली आहे. ऊनच मुद्दाम नाही केलं मित्रांनो कारण की भरपूर काम होतं आणि आहो झोपलेलं होते कारण की ते रात्री गेलते दारेवरती. रात्रीचे गेलते दारेवर म्हणजे पाणी लावायला शेतात ऊस भिजवायला. तर त्यामुळे म्हणजे राहिलंय आता आहोत झालेला आहे. आता माझा राहिलेला आहे. तर ह्याला सगळं आधी बटाटा मी मिक्स करून घेते, बारीक करून घेते, मग तुमच्याशी बोलते. तर मित्रांनो तसंच व्हिडिओ मध्ये थोड्या वेळ बनवून राहा. तर इकडं बघा लाल मिरची मम्मी. मित्रांनो हे काय असते, माझा हात आहे ना पूर्ण असा आगासारखं असं काय म्हणतात गरम होतात तरी टाकावंच लागणार आहे. लगेच मला हात धुवा लागेल मित्रांनो कारण की मिरच्याचं सहन मला नाही होत. हातात लय आग होत आहे. मित्रांनो तुम्ही तुमच्या तिखट अनुसार तुम्ही मिरच्या टाकू शकता. आहो बस का मिरच्या अजून टाकू. हे बघा अजून जेवढे आहे तेवढे टाकतात अक्का बस एवढं राहिलं. रात्री चटणी बिन मला. आणि ह्याच्यात मीठ टाकायचे मित्रांनो. हे बघा मीठ तुमच्या स्वाद अनुसार टाकू शकता. बस तेवढं बस काय जास्त मीठ पण नाही चांगलं असते. आणि इकडं थोडंसं तेल टाकायचं. तेलाने पीठ मोडून घ्यायचे. पीठ नाही बटाटा म्हणजे आपले बटाट्याचे ती तेलाने मोडून घ्यायचे मस्तपैकी. हे बघा असं तेल टाकायचं. हात लय आग होईल मित्रांनो. आता मला गार पाणीत हात टाकावं लागेल थोडे वेळ. हे सगळं मला बनवावं लागेल. तर मित्रांनो इकडे बघा आता तयारी चाललेला आहे बघा. पेढा बनवत आहे मी बटाट्याची. तर हे बघा असं म्हणजे एक आहे हे बघा. हे जे तुम्हाला दिसतंय ना ते आहे म्हणजे उपवासासाठी. आणि एक इकडं आहे ह्याच्यात मिरची कमी टाकलेला आहे पण जिरे जास्त टाकलेला आहे कारण की हे आहे आपले रेग्युलर खायच्या. मित्रांनो उपवासासाठी तर जे लाल जास्त मिरची दिसते ना ते मी टाकायला लावले का तर मला झणझणीत लागतं तिला माहिती आहे. त्यामुळे मी तिला मिरची जास्त टाकायला लावली. तिखट लय आवडतं. लय दिवसांनी करते मित्रांनो. पहिले लग्नाच्या आधी लय बनवायचे मी माझी वहिनी. हे बघा कसलं पण पिशवी म्हणजे आपले जे कपड्याची पिशवी असते ना हे पिशवी घ्यायचे आणि एवढं फाडून घ्यायचे. आणि हे पिशवी चांगलेच आहे मित्रांनो. हे बघा असं करायचे आणि तेल थोडं लावायचे. हो का असं तेल लावून घ्यायचे आणि ते आपले पेढा केलेला आहे म्हणजे जे गोला केलेला आहे बटाटा हे जो ठेवायचे. आणि परत ह्याच्यावर एक पिशवी ठेवायचे. तुम्ही हाताने पण बनवू शकता. हे बघा वरच्याला तेल नाही लावलं म्हणजे वरच्याला चिटकल किती. वर पण लावतात हे पण मी ह्याच्यात लावले ना बघू ना चिटकत नाही. हे बघा मित्रांनो असं एकदम गोल पापड करून घ्यायचे. तुम्ही हाताने जर नाही केलं तर हे प्लेट ठेवून असं दाबू शकता. मी दाखवते तुम्हाला दोन्ही. नाही चिटकणार बघा तुम्ही. ठीक आहे. मम्मी चिटकवणार. मम्मी नाही चिटकायची ती पापड चिटकन म्हणते. मम्मी झाला ओ हो बल्ले बल्ले मित्रांनो भरपूर दिवस झाले ते असला पापड मी
लय दिवस झाले ते केलेला, म्हणजे पहली बार, म्हणजे इतना दिन के बाद महाराष्ट्र में ऐसा पापड़ बना रही हूँ। पहले यूपी में बनाती थी, अब महाराष्ट्र में बना रही हूँ, तो बन तो गया गाईस। तर हे बघा असंच बनवायचे आपले, आणि तुम्हाला डिश ठेवून दावते। हे बघा, हे आपले प्लेट असते, ह्याच्यावर असं ठेवायचे, बघू कोणतं चांगलं असते। नाही मित्रांनो, जमते का? नाही, हातानेच चांगलं जमते मित्रांनो। हे बघा, म्हणजे हे थोडासा वाकडा तिकडा झालेला आहे, त्याला प्लेट बरोबर नाही ती, त्यामुळे ते तसं झाले। काय माहिती, मी सांगतो ना। अरे ये तो चिटक गया। प्लेटनी नाही होत मित्रांनो। हे बघा, तर असंच बनवतात ते। हे बघा पापड। आता तू गोळे बनव, मी बनवतो पटापट, म्हणजे आपण उरकन पटापटा। हा, तुम्ही गोळा बनवून द्या, मी करते। नाही, मी ही करतो, तू गोळ बनव। चालतंय मग, कसं पण। आता आले ते आहो, आता होईल पटकन। फक्त तुम्हाला उठून टाकावं लागेल बरं का, जसं ही भरला ना, म्हणजे आपल्या इथं जागा, तुम्हाला उठून टाकावं लागेल। दुनिया जानती है हम सब काम में माहिर है। ते पेढाच्या इकडे ठेवा, की मी पेढा बनवून देईन तुम्हाला। तेलाची पण इकडे ठेवा। फाडून टाकला काय आता? कुठे? आता तर मित्रांनो लय लवकर होईल, मला असं वाटतं या, कारण की आता हो आले ते, म्हणजे त्यांची स्पीड तुम्हाला माहित नाही, मला माहिती आहे, मी बघते ना समोर। बघा आता बघा, नाही तर आता काही गडबड नाही हो। आणि मित्रांनो, पापड तर खायला एकच नंबर लागतात, मस्त लागतात, लय भारी लागतात ते खरंच। तुम्ही खाल्लं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचे घरचे जे तुमची बायको किंवा तुमची आई, बहीण, हे सगळे म्हणजे बनवत असते ना। लता हाताच्या तिकडे पण नाही का हो? त्याला सिल्क कागद लागतो, सिल्क। ते पण छान आहे, ते त्यांनीच बनवतात। कडक आहे ना अजून असं ना, आता त्यातलं तर नसेल मला वाटते। पूर्ण गेलं का चांगलं? रात्री झाले ना। तर फायनली मित्रांनो, आता आमचा पापड झालेला आहे। काय सांगावं, एवढा अंधार झाला, प्लस लाईट पण नाही आहे, त्यामुळे खूप अंधार झालेला आहे आणि दिसत नव्हता।
कसं तरी आम्ही दोघं नवरा बायको पापड केलेला आहे. हे बघा. अरे मम्मी मित्रांनो हे बघा कसं काय पापड दिसतंय. तुम्हाला आवडलं की नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि हे वरची थोडंसं सुकून गेल्यानंतर आम्ही साडी तिथं ठेवलेलं आहे. मग हां झाकायला, नाहीतर वरनं असं म्हणजे धूल मिट्टी येईल. हे बघा कसं काय दिसतंय. आणि सकाळी टाईम नव्हता मित्रांनो, कारण की भरपूर काम होता. हो रात्री दारेवरती गेलते, झोपलेलं होतं, त्यामुळे सकाळी एकटं जमत नाही, दोघं लागतात ह्याच्यासाठी, त्यामुळे म्हणजे उशीर झाले ते. आणि हे बघा मस्तपैकी पापड झालेला आहे. हे बघा तुम्हाला दिवसा नक्की दाखवणार आहे मित्रांनो उद्या. हे बघा कसं काय आहे. आणि उद्या मित्रांनो तुम्हाला म्हणजे सुकलेला दाखवणार आहे आणि तळून पण दाखवणार आहे कसं लागतंय खायला आणि कसं आम्हाला टेस्ट भेटणार आहे खाऊन. आम्हाला म्हणजे टेस्ट केल्यानंतर कळेल की कसं काय झालेलं आहे. तर आता हे व्हिडिओ आहे ना इथंच स्टॉप करते. सकाळी तुम्हाला अजून दाखवणार आहे, मग व्हिडिओ एंड करणार आहे. तर फायनली मित्रांनो इकडं बघा माझे जे पापड मी बनवलेलं होती ते एकदम मस्त वाळून गेले ते. आणि मी ह्याला फ्राय केलं होतं आज, कारण की आहोचे उपवास आहे आणि आज आहे सोमवार. तो हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ आप सभी को. तर हे बघा हे असं पापड असते बटाट्याचे पापड आणि खायला तर एकदम एकच नंबर लागतं, एकदम टेस्ट लागतात. खाऊन बघते मी. एक नंबर लागते मित्रांनो. आणि तिखट तर जबरदस्त आहे आणि आहोला तिखट आवडतात. आहोचे उपवास होता आणि उपवासाचे वेगळं केलती आणि जे जिरीचे होतं ते वेगळंच केलं मित्रांनो. तर खरंच खूप भारी लागतंय. तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता ताईंनो आणि भावांनो. तर तुम्ही पण ट्राय करा आपल्या घरी. मस्त एकदम सिंपल आणि आसान आहे, काही झंझट नाही आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप 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 तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या कायम. आणि तुमच्यासाठी आम्ही छान छान व्हिडिओ बनवत राहीन. आणि आम्ही आता जाणार आहे माझ्या माहेरी UP. तर तिकडे गेल्यानंतर अजून तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटणार आहे, खूप मजा येईल. तर हा व्हिडिओ इथं सेंड करते मित्रांनो. आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नको. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त आणि स्वतःची काळजी घ्या. आणि मित्रांनो UP अँड महाराष्ट्र लव्ह मॅरेज कपल जोडीला सपोर्ट करायला विसरू नको. बाय बाय.